नमस्कार. हो. आज आपण 2026च्या मकर संक्रांतीबद्दल बोलणार आहोत. हो. आपल्याकडे एक माहितीपत्रक आहे, मकर संक्रांती 2026 नावाचं. आणि खरं सांगायचं तर त्यातली माहिती खूपच इंटरेस्टिंग आहे. बरोबर, दरवर्षी संक्रांती येतेच, पण मला वाटतं 2026ची संक्रांती काहीतरी वेगळे संकेत घेऊन येतेय. हो, तेच मलाही वाटलं. हो, कारण या वर्षीची जी प्रतीक आहेत, जी ग्रहस्थिती आहे, ती पाहिली की लक्षात येतं की हा केवळ एक सण नाहीये, तर येणाऱ्या वर्षासाठी एक प्रकारे काहीतरी मोठे संकेत आहेत. आपण आज त्याचाच अर्थ उलगडून पाहूया. उत्तम. चला तर मग सुरुवातच करूया वेळेपासून. कॅलेंडरवर नक्की कधी खूण करायची आहे? हां. तर माहितीपत्रकात म्हटलंय की दिवस आहे बुधवार, 14 जानेवारी 2026. पण मला जी गोष्ट जास्त महत्वाची वाटली ती म्हणजे सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याची वेळ. हो. दुपारी 3:06. आणि याच वेळेपासून पुण्यकाळ सुरू होतोय. अगदी. आणि ही वेळच मला वाटतं या वर्षीच्या संक्रांतीला खूप खास बनवते. अच्छा, कशी? म्हणजे साधारणपणे पुण्यकाळ सकाळी असतो किंवा कधीकधी मध्यरात्री, पण यावेळी तो भर दुपारी सुरू होतोय. हो, आणि सूर्यास्तापर्यंत आहे. बरोबर. याचा एक आध्यात्मिक अर्थ असा होतो की या काळात केलेली साधना किंवा दानधर्म हे अधिक प्रखर आणि प्रभावी ठरू शकतं. अच्छा. म्हणजे दिवसाच्या प्रकाशात पूर्ण जागरूकतेने केलेली कर्म असं याकडे पाहता येईल. वाव, हे खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पुण्यकाळ कधी आहे यावरही त्याचा प्रभाव बदलतो. नक्कीच. आता येऊया त्या भागाकडे ज्यामुळे माझं कुतूहल सर्वात जास्त चाळवलं गेलं. ते म्हणजे या संक्रांतीचं वर्णन. याचं वाहन वाघ आहे. आणि उपवाहन घोडा आहे. हो. ही जोडीच खूप काही सांगून जाते. वाघ हे फक्त शौर्याचं प्रतीक नाही, ते आक्रमकतेचं, आपलं ध्येय कोणत्याही परिस्थितीत मिळवण्याचं प्रतीक आहे. आणि घोडा म्हणजे गती आणि सातत्य. अगदी बरोबर. म्हणजे केवळ ऊर्जा असून नाही चालणार. नाही. असू शकतं की नाही? हो, बरोबर आहे. मग या ऊर्जेला सकारात्मक पद्धतीने कसं वापरायचं याबद्दल स्रोतात काही संकेत आहेत का? खूप छान मुद्दा आहे हा. आणि याचसाठी आपल्याला बाकीची प्रतीकं पाहावी लागतील. अच्छा. संक्रांतीने पिवळ्या रंगाची वस्त्र घातली आहेत. पिवळा रंग हा ज्ञानाचा आहे, विवेकाचा आहे. बरोबर. हातात गदा आहे, जी शक्तीचं प्रतीक आहे. पण तीच गदा अधर्माचा नाशही करते. म्हणजे असं की यावर्षी मिळणाऱ्या वाघासारख्या ऊर्जेला ज्ञानाची आणि विवेकाची जोड देऊन वापरायला हवं, नाहीतर ती विध्वंसक ठरू शकते. वाह, म्हणजे शौर्य आणि विवेक यांचा समतोल जबरदस्त. हो. पुढे असंही म्हटलंय की ती कुमारी अवस्थेत आहे आणि बसलेली आहे. याचा काय अर्थ घ्यायचा? कुमारी अवस्था म्हणजे शुद्धता आणि नवनिर्मितीची क्षमता. आणि बसलेली अवस्था म्हणजे स्थिरता. याचा अर्थ असा की 2026 हे वर्ष धाडसी आणि वेगवान बदलांचं असलं तरी ते बदल उथळ नसतील. अच्छा. त्यामागे एक प्रकारची स्थिरता असेल, काहीतरी नवीन निर्माण करण्याची शुद्ध इच्छा असेल. हे वर्ष धावपळीचं असूनही घेतलेले निर्णय दीर्घकाळ टिकणारे असू शकतात. म्हणजे धाडसी पण विचारपूर्वक घेतलेले निर्णय. अगदी. आता याच संकल्पनेला जोडून आपण पुढचा मुद्दा घेऊया. तिळाचा वापर. संक्रांतीला तिळाशिवाय पूर्णत्व येतच नाही. बरोबर. माहितीपत्रकात तिळाचे 6 उपयोग सांगितले आहेत जे पापक्षय करतात. यात स्नान, उठणे, सेवन, दान हे तर आहेच. हो. पण तिल होम आणि तिल तर्पण या 2 गोष्टींबद्दल जरा सविस्तर सांगता का? नक्कीच. कारण दोन्ही तिळ वापरले जातात पण त्यांचा उद्देश वेगळा आहे, हो ना? हो, उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. तिल होम म्हणजे अग्नीमध्ये तिळाची आहुती देणे. अग्नी हे शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. तिलहोम करताना आपण आपल्यातील नकारात्मक विचार, वाईट सवयी, कळत नकळत घडलेली पापं हे सगळं अग्नीला समर्पित करतो. हा देवाशी किंवा वैश्विक शक्तीशी एक संवाद आहे. आणि तिलतर्पण? तिलतर्पण हे पितरांसाठी म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी केलं जातं. अच्छा. तिळ आणि पाण्याने आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतो. म्हणजे एक स्वतःसाठी आणि एक पूर्वजांसाठी. अगदी. तिलहोम हे स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आहे, तर तिलतर्पण हे आपल्या मुळांशी जोडलं जाण्यासाठी आहे. एक भविष्य सुधारतं तर दुसरं भूतकाळाचा सन्मान करतं. वाह, किती सखोल विचार आहे यामागे. स्वतःचं शुद्धीकरण आणि पूर्वजांप्रती कृतज्ञता. हो. ही शुद्धीकरणाची भावना मग पुढच्या कृतीतही दिसते. ती म्हणजे दान. बरोबर. माहितीपत्रकात दानाचं महत्त्व तर सांगितलं आहेच, पण मला असं वाटतं की यावर्षीच्या संक्रांतीच्या प्रतीकांच्या संदर्भात दानाचं महत्त्व अजून वाढतं. अगदी बरोबर पकडले.
वाघाची ऊर्जा अहंकार वाढवू शकते, मीपणा वाढवू शकतो. हो, हे खरंय. अशा वेळी दानधर्माची कृती आपल्याला जमिनीवर ठेवते. आपल्याकडे जे आहे ते वाटून देण्याची वृत्ती त्या अहंकाराला नियंत्रित करते. स्रोतात नवीन भांडी, अन्न, वस्त्र, गूळ, तीळ यासारख्या वस्तू दान करण्यास सांगितल्या आहेत. या सगळ्या वस्तू दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. हो. म्हणजे केवळ मोठी मालमत्ता नाही, तर आपल्या रोजच्या वापरातील गोष्टी वाटून घेण्याची सवय लावणं महत्वाचं आहे. आणि त्यातही संकल्प करून दान देण्यावर भर दिलाय. हो, तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे केवळ वस्तू उचलून देणं नाही, तर त्यामागे एक विचार आणि भावना असावी. अगदी. संकल्पाशिवाय केलेलं दान ही फक्त एक देवाणघेवाण ठरते. पण जेव्हा तुम्ही संकल्प करता, तेव्हा तुम्ही त्या दानाला एका विशिष्ट उद्देशाशी जोडता. जसं की माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी असा संकल्प केल्याने त्या कृतीला एक आध्यात्मिक वजन प्राप्त होतं. म्हणजे प्रत्येक कृतीमागे एक सखोल विचार आहे. हो ना. पण जशा काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत, तशाच काही गोष्टी पुण्यकाळात टाळायलाही सांगितल्या आहेत. हो, त्याचीही यादी आहे. आणि ती यादी पण मोठी गमतीशीर आहे. दात घासणे, कठोर बोलणे, झाडे तोडणे, गाई म्हशींची धार काढणे. वरवर पाहता यांचा एकमेकांशी काही संबंध वाटत नाही. यामागे काही समान धागा आहे का? आहे, नक्कीच आहे. या सगळ्या कृतींमागचा समान धागा आहे संयम आणि अहिंसा. अहिंसा? दात घासण्यात कसली आली हिंसा? सूक्ष्म स्तरावर. दात घासणे किंवा झाड तोडणे या दोन्ही क्रिया सूक्ष्म स्तरावर हिंसक मानल्या जातात. कठोर बोलण्याने वाचिक हिंसा होते. अच्छा. आणि गायीची धार काढणे म्हणजे तिच्या वासराच्या हक्काचं दूध आपण घेतो, त्यामुळे त्या दिवशी तेही टाळायला सांगितलं आहे. म्हणजे मूळ विचार असा आहे की या दिवशी निसर्गाकडून काहीही न घेता उलट निसर्गाला आणि समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा. हा दिवस आध्यात्मिक चार्जिंगचा आहे, डिस्चार्जिंगचा नाही. अप्रतिम. हा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकतो. आता त्या भागाकडे वळूया ज्याची अनेक जण वाट पाहत असतील. ज्योतिषशास्त्रीय फळ. हो. माहितीपत्रकात नक्षत्रानुसार फळांचे 3 गट केले आहेत. मी फक्त गटांची नावं घेतो, कारण सगळी नक्षत्र वाचण्यात अर्थ नाही. बरोबर. पहिला गट आहे विपुल धनलाभ मिळवणाऱ्यांचा, दुसरा आहे भोग व सुख अनुभवणाऱ्यांचा, आणि तिसरा गट आहे ज्यांना सावधगिरी बाळगावी लागेल. हो, आणि हे वर्गीकरण त्या नक्षत्रांवरून होणाऱ्या सूर्यसंक्रमणाच्या परिणामांवर आधारित आहे. मला इथे एक विचारायचं आहे. उदाहरणार्थ धनलाभ गटात मघा, चित्रा, हस्त अशी नक्षत्र आहेत, तर सावधगिरीच्या गटात विशाखा, ज्येष्ठा, आश्लेषा आहेत. तर या गटामागे काही ज्योतिषशास्त्रीय कारणमीमांसा असते का, की ही केवळ एक यादी आहे? नाही, नक्कीच कारणमीमांसा आहे. सूर्याच्या मकर राशीतील भ्रमणाचा तुमच्या जन्म नक्षत्रापासून कोणत्या स्थानी परिणाम होतो यावर हे अवलंबून असतं. अच्छा. ज्या नक्षत्रांसाठी हे भ्रमण शुभस्थानी म्हणजे लाभ किंवा कर्मस्थानी होतं, त्यांना धनलाभ किंवा यशासारखे फळं मिळतात. आणि इतरांना? या उलट ज्या नक्षत्रांसाठी हे भ्रमण 8व्या किंवा 12व्या स्थानी होतं, जे व्यय किंवा आरोग्याच्या समस्या दर्शवतात, त्यांना सावधगिरीचा इशारा दिला जातो. त्यामुळे यामागे एक गणित आहे. म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही? अजिबात नाही. ही केवळ एक दिशादर्शिका आहे. बरोबर. ही एक प्रकारची हवामान अंदाजासारखी सूचना आहे. अगदी. छत्री सोबत ठेवावी की नाही, इतकंच. आता याच धर्तीवर आपण राशींच्या भविष्याकडे पाहूया. सगळ्या 12 राशींची माहिती देण्याऐवजी आपण काही निवडक आणि परस्पर विरोधी उदाहरणं घेऊन चर्चा करूया, म्हणजे त्यामागचा विचार समजेल. ही कल्पना उत्तम आहे. ठीक आहे. तर स्रोतानुसार मेष राशीसाठी व्यवसायात प्रगती असं फळ आहे, जे पूर्णपणे बाह्य आणि कृतिशील आहे. या उलट कर्क राशीसाठी मानसिक समाधान आणि आत्मविश्वास वाढ असं म्हटलंय, जे पूर्णपणे आंतरिक आहे. बरोबर. एकाच सूर्यसंक्रमणाचा 2 राशींवर इतका वेगळा परिणाम का? याचं कारण त्या राशीच्या मूळ स्वभावात आणि सूर्याच्या गोचर स्थानात आहे. मेष ही मंगळाची, ऊर्जेची आणि कृतीची रास आहे. हो. त्यांच्यासाठी मकर राशीतील सूर्याचं भ्रमण त्यांच्या कर्मस्थानाला ऊर्जा देतं. त्यामुळे त्यांना बाह्य जगात प्रगती दिसते. आणि कर्करास? कर्क ही चंद्राची, भावनांची आणि मनाची रास आहे. त्यांच्यासाठी हेच भ्रमण त्यांच्या वैयक्तिक संबंध आणि मानसिक स्थितीवर जास्त परिणाम करतं. अच्छा. त्यामुळे त्यांना आतून एक प्रकारची शक्ती आणि समाधान मिळतं.
म्हणजे बघा, संक्रांतीचं वाहन वाघ आहे, त्याची ऊर्जा मेषेला बाहेर धावायला लावते, तर कर्केला आतून मजबूत बनवते. हे खूपच रंजक आहे. ना? आता एक तिसरं उदाहरण घेऊया, जिथे काळजी घ्यायला सांगितली आहे. वृश्चिक रास. त्यांच्यासाठी कामाचा ताण आणि आरोग्याची काळजी घ्या असा सल्ला आहे. यामागे काय कारण असू शकतं? वृश्चिक राशीसाठी सूर्याचं हे भ्रमण थोडं आव्हानात्मक ठरू शकतं. त्यांच्यावर कामाचा दबाव वाढू शकतो आणि त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पण माहितीपत्रकात एक सुंदर उपायही दिला आहे: तिळाचे दान करणे. अच्छा. ज्योतिषशास्त्रानुसार दानधर्मामुळे ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तिळाचे दान केल्यास शनी आणि सूर्याशी संबंधित पीडा कमी होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. म्हणजे प्रत्येक आव्हानासोबत एक उपायही दडलेला असतो. अगदी. समस्या आणि समाधान दोन्ही एकाच ठिकाणी. आणि मकर राशीबद्दल काय सांगाल? कारण सूर्य त्यांच्याच राशीत प्रवेश करत आहे. मकर राशीसाठी तर हा काळ सर्वात महत्वाचा आहे. सूर्य, जो आत्मविश्वास आणि ऊर्जेचा कारक आहे, तो थेट त्यांच्या राशीत येतोय. त्यामुळे त्यांच्यासाठी हा काळ मोठ्या बदलांचा, नवीन ओळखीचा आणि महत्वाच्या निर्णयांचा ठरू शकतो. म्हणजे शुभ काळ आहे. हो, नक्कीच. त्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावं, पण सूर्य अहंकारही देतो. त्यामुळे मीपणा टाळला तर हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की मकर संक्रांती 2026 ही केवळ एक तिथी नाही, तर ते शौर्य, विवेक आणि विचारपूर्वक बदलांचे एक प्रतीक आहे. अगदी. हा एक उत्सव आहे जो आपल्याला निसर्गाच्या चक्राशी जोडतो आणि आपल्या जीवनाला एक नवी दिशा देण्याची संधी देतो. आणि जाता जाता माहितीपत्रकातील एका महत्वाच्या टिपेकडे लक्ष वेधणं मला खूप गरजेचं वाटतं. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की समाजात अशुभ संक्रांत किंवा घातक संक्रांत अशा अफवा पसरवल्या जातात. हो, येतात कानावर. पण त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. मकर संक्रांती हा सूर्य उपासनेचा, मांगल्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा सण आहे. बरोबर. तो घाबरून नाही, तर आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा. हा मुद्दा अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद. सणांचा उद्देश आनंद पसरवणं आहे, भीती नाही. अगदी. आणि आजच्या या संपूर्ण चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे. शौर्य, धाडस आणि परिवर्तनाचं प्रतीक. तर या ऊर्जेतून प्रेरणा घेऊन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात असं कोणतं एक धाडसी पाऊल उचलायचंय किंवा कोणता एक सकारात्मक बदल घडवायचाय ज्याची ती खूप दिवसांपासून वाट पाहतायत. वा. यावर विचार करायला ही एक उत्तम संधी आहे. अप्रतिम विचार आहे. चला तर मग याच सकारात्मक आणि धाडसी विचाराने आजच्या चर्चेचा शेवट करूया. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि येणारी मंगलमय संक्रांती उत्साहाने साजरी करा.